1 मे पासून सुरू असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे। आत्तापर्यंत राज्यातील 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांचा समारोप कार्यक्रमात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करताना मराठी भाषेचा सन्मान करणं आवश्यक असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। केवळ प्रमाणपत्र असल्याने नियमांचं पालन झालं असं मानलं जाणार नसून RTO अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील, मराठीत उत्तर देणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे। आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे। आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे। मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार।